नमस्कार मंडळी. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मामानी समाधी घ्यायच्या अगोदर आपल्या भक्तांना सांगितलं होतं की लेका हो, म्या काय मारणारा मानव नाही, म्या काय साधा सुद्धा मानव नाही, म्या अमर हाय. 1966 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मामांचा महानिर्वाण झाला. आपल्याला तर माहित आहे, मामा समाधीस्थ झाले. परंतु समाधीस्थ होण्यापूर्वी आपल्या भक्तांना त्यांनी सांगितलं होतं की म्या काय मारणारा मानव नाही, लेका हो, म्या काय मारणारा मानव नाही, म्या काय साधा सुद्धा मानव नाही. आणि मामा जे जे सांगतात ते ते करूनच दाखवतात. कारण त्यांच्यासाठी काय अशक्य आहे, तेच या ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. आणि खरंच मित्रांनो, याचाच पुरावा देणार आजचा हा व्हिडिओ. खरं तर जगाच्या मालकासाठी पुराव्याची आवश्यकता नसते. जगाच्या मालकाचं अस्तित्व सांगण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते. परंतु हा एक पुरावा आहे की मामांचा एक भक्त होता. बाबूराव नावाचा मामांचा एक भक्त होता. कोल्हापूरमध्ये हातकलंगले म्हणून एक तालुका आहे, तिथला हा मामांचा भक्त. तो धनगरी ओव्या म्हणायचा. मामांवरती त्याची जेवढी भक्ती होती, श्रद्धा होती, निष्ठा होती, प्रेम होतं, तितकंच मामांचंही आपल्या या लाडक्या भक्तावरती प्रेम होतं. आणि मगाशी कसं सांगितल्याप्रमाणे तो धनगरी ओव्या म्हणायचा. अगदी हृदयाला छेद देऊन जाणाऱ्या त्याचा तो स्वर होता, शब्दरचना होती आणि त्या ओव्या होत्या. आणि खरंच त्या इतक्या हृदयस्पर्शी ओव्या गाताना मामांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू यायचे. इतक्या सुंदर प्रकारे तो धनगरी ओव्या म्हणायचा. आणि आपल्याला तर माहित आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये 1966 ला मामांचा महानिर्वाण झाला. समाधीस्थ झाले मामा. परंतु ही दुःखद बातमी त्या मामांच्या भक्तापर्यंत पोहोचायला वेळ लागला. हातकलंगलेमध्ये राहणारा तो मामांचा भक्त होता, त्याला समजायला उशीर झाला. ही दुःखाची बातमी जेव्हा त्याला समजली, तसा तो तडकन निघाला आणि एसटीची वाट पाहू लागला. एसटी येत नव्हती. अंधार झाला. बघता बघता निमेरात्र झाली आणि निमेरात्री एसटी आली. तो एसटी मध्ये बसला आणि थेट ती बस आता आदमापूरला जाणार होती. आदमापूरला तो पोहोचणार होता. बस आदमापूरच्या दिशेने धावू लागली आणि बसमधून तो मामांना भेटायसाठी निघाला होता. खरं तर मनामध्ये प्रचंड दुःख होतं. अंतकाळामध्ये सुद्धा मामांचं तोंड पाहू शकलो नाही, याची खंत त्याच्या उरामध्ये सतत सलत होती. खूप दुःखी होता तो, कारण त्याला उशिरा समजलं की मामांनी समाधी घेतली, मामा समाधीस्थ झाले. मामांचा महानिर्वाण दिन होऊन गेलेला होता. बघता बघता त्याच विचाराच्या गोंधळामध्ये असता बस वेगाने धावत होती आणि त्याला ते मामांचे बोल ऐकू येत होते. मामांनी त्याला सांगितलं होतं की अरे, म्या काय मारणारा मानव नाही, लेकाच्या हो, म्या काय मारणारा साधा मानव नाही. म्या जेव्हा समाधीस्थ होईल तेव्हा गारीमधनं माझी हाडं सुद्धा तुमच्यासोबत बोलतील. समजून घ्या मित्रांनो, ग्रामीण भाषा आहे. मामांची पण ग्रामीण भाषा होती आणि आमची पण ग्रामीण भाषा आहे. गारेमधून म्हणजेच समाधीमधून मामा आपल्या भक्तांना म्हणाले होते की लेकाच्या हो, म्या काय मारणारा मानव नाही. गारीमधनं, त्या राख्यामधनं माझी हाडं सुद्धा तुमच्याशी बोलतील. आणि हेच शब्द मामांचे त्या भक्ताला बसमध्ये सतत आठवत होते. आणि बघता बघता आदमापूरचं स्टेशन आलं, स्टँड आलं आणि तिथं बस थांबली. काळा कुठं अंधार होता. स्टेशन म्हणजे आता सारखं स्टेशन नव्हतं मोठं. फक्त रस्त्यावरती एक नाली होती आणि त्या नालीवरती बस जाऊन थांबणार होती. तोच एक बस स्टॉप होता. रात्रीचे 11:30-12 वाजलेले. हा मामांचा भक्त, बाबूराव नावाचा हा मामांचा भक्त बसमधून खाली उतरला. बस जशी समोर पुढे गेली तसा तो काळा कुठ्ठ अंधार, त्याला त्याच्यामधून काहीही मार्ग दिसत नव्हता. दोन्ही बाजूनी, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेती होती, घनदाट पिकं होती आणि त्याच्यामुळं काहीही, कोणत्याही गोष्टीची जाणीव होत नव्हती. नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधल्यासारखा काळा कुठ्ठ अंधार होता. आता कुठं जाणार आणि कसं जाणार त्याला काही समजत नव्हतं. अंधार इतका गडद होता की त्या अंधारामधून पाऊलवाट सुद्धा दिसणं कठीण होतं. त्याच्यामुळं तो अंदाजे मामांची जिकडे समाधी आहे त्या दिशेनं जाऊ लागला. अर्थात त्या स्टँड पासून उत्तरेकडे त्याला जायचं होतं. तो अंदाज काढत त्या काळकुट्ट अंधारामधून जाण्याचा प्रयत्न करत होता, जात होता. परंतु
त्याचा अंदाज थोडासा चुकत होता आणि चुकून तो दुसरीकडे जाऊ लागला. मनामध्ये प्रचंड दुःख होतं. अंधारामध्ये मार्ग सापडत नव्हता. मी आता मामांना कधीच भेटू शकणार नाही. माझ्या मामांना मी कधीच भेटू शकणार नाही. ही वेदना त्याच्या अंतःकरणामध्ये सलत होती. आणि त्याच्यामुळंच मामांच्या त्या ठिकाणाला महानिर्वाण जिथं मामांचं झालं, जिथं समाधी मामांची होती, तिथं तो जाण्यासाठी त्या अंधारामधून मार्ग काढत अंदाज लावत जात होता. परंतु त्याचा मार्ग चुकला. समोर आड होता. रात्रीच्या काळाकुट्ट अंधारामध्ये सगळं काही काळकुट्ट वातावरण दिसत होतं. समोर आड आहे, विहीर आहे, झाड आहे, काही दिसत नव्हतं, समजून येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो पुढे जाऊ लागला. किंचितसा तो आड जवळ येताच पाठीमागून आवाज आला, अरे म्या इकडं हाय तिकडं कुठं निघालायसा? आणि हाच तो आवाज, हाच तो खरोखर मामांचा आवाज होता. मामांच्या भक्तानं लगेच ओळखला. मामा इथंच कुठंतरी आहेत. मामाने मला हाक दिली म्हणून तो मागे वळला आणि मागे वळून तसंच दूर अंतरावरती पुढे चालत गेला. तेव्हा तिला तिथं मामांची समाधी दिसली. मामाचं ते समाधी स्थळ त्याला दिसलं. रात्रीच्या 12-12:30 वाजलेल्या होत्या. त्या भक्तानं खांद्यावरची घोंगडी बाजूला अंतरली आणि मामांच्या तिथं त्या समाधीच्या ठिकाणी रात्रभर बसून राहिला. बघा, मामांवरची प्रेम, निष्ठा, भक्ती ही खरी भक्ती म्हणायचं. रात्रभर तो तिथं त्या ठिकाणी मामांच्या त्या समाधीच्या ठिकाणी बसून राहिला. आणि त्याला आता समजलं होतं की आपले मामा जे बोलतात ते करूनच दाखवतात. कारण मामा समाधी घ्यायच्या अगोदर मामा आपल्या भक्तांना बोलले होते, लेका हो, म्या काय मारणारा मानव नाही, म्या अमर हाय. रात्रीच्या अंधारामध्ये मामांच्या समाधीकडे येणारा रस्ता आपल्या भक्ताला सापडत नव्हता आणि चुकून भक्त समोर आडामध्ये जाऊन पडणार होता. तेव्हा मामांच्या त्या समाधी स्थळामधून, त्या ठिकाणावरून मामा ओरडले की अरे मी हिकडा हाय, अरे हिकडे ये लेकाच्या, तिकडं कुठं चाललायसा, मी हिकडं हाय. अंधारामध्ये या निरागस भक्ताला शेवटचं आपल्या मामांना भेटू शकलो नाही, ही खंत ज्या भक्ताच्या मनामध्ये होती, त्या निरागस भक्ताला या काळ्या कुट्ट अंधारानं घेरलेलं होतं. आपल्या समाधीचा मार्ग दिसत नाहीये आणि तो भक्त मोठ्या संकटामध्ये होता. काही वेळामध्ये तो समोरच्या आडामध्ये पडणार होता, कारण त्याला काही दिसत नव्हतं. अशा कंडिशन मध्ये मामाने मागून आवाज दिला की लेकाच्या, तिकडं कुठं निघालायसा, मी हिकडं हाय. हाच तो प्रसंग त्या भक्ताच्या डोळ्यासमोर सारखा घोळत होता. रात्रीच्या अंधारामध्ये तो मामांच्या समाधीस्थळी, समाधीच्या बाजूला घोंगडी अंतरून रात्रभर बसलेला होता. आणि हाच प्रसंग खरं तर समोरासमोर त्याच्या डोळ्यासमोर मामाने साक्षात्कार केलेला होता. त्याला आवाज देऊन आपल्याकडे बोलवून घेतलेलं होतं. भक्ताच्या कानावरती मामांचे ते शब्द वारंवार तरळत होते. मामा बोललेले होते की लेकाच्या हो, म्या काय मरणारा मानव नाही. तुम्ही जर भक्तिभावानं मला हाक मारली, भक्तिभावानं माझ्या समोर आलाच, इथं समाधीस्थळी आलात, तर गारेमधनं माझी हाडं सुद्धा तुमच्याशी बोलतील. आणि आज तेच वाक्य, तेच मामांचं वाक्य सिद्धीस पोचलेलं होतं आणि ते सिद्ध झालेलं होतं की मामा हे अमर आहेत. म्हणून हाच आपल्या सगळ्या बाळूमामांच्या भक्तांसाठी पुरावा की मामा आहेत, मामा होते, मामा असणार, कायम आपल्या सोबत असणार. कारण मामा जे बोलतात ते करून दाखवतात. मामा बोललेले होते की जो मी हाय म्हणल त्याच्यासाठी मी हायच, आणि जो मी नाही म्हणल त्याच्यासाठी मी कधीच नाही. तुमच्यावरती कसली बी येळ येऊ द्या, संकट येऊ द्या, अंतःकरणापासून, मनापासून माझं नाव घ्या आणि मला हाक मारा. तुमच्या पायाच्या टाच खाली मी उभा आहे. केलेलं ते काम दिलं नेमुनी हाताला, आदमापुरी बकऱ्याला परतीच्या वाटला, वो दुनिया भक्त गणाला, आदमापुरा देव निघाला, वो दुनिया भक्त गणाला.